नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो. नमस्कार रसिको. या दुसऱ्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण अतिशय ख्यातकीर्त असे मोटिवेटर, मार्गदर्शक, विद्यार्थी आणि पालकांना नवीन दिशा दाखवणारे फार मोठे अभ्यासक आणि या शिक्षण क्षेत्रामधले, करिअर क्षेत्रामधले अतिशय तज्ज्ञ असलेले डॉक्टर किशोर आंबेगावकर सर यांचा जीवन प्रवास आणि कार्यप्रवास हा थोडक्यामध्ये आपण जाणून घेतलेला आहे. आता या सत्रामध्ये थोडं अधिक सविस्तर विद्यार्थी आणि पालक यांनी आपल्या विद्यार्थ्याचं, पाल्याचं फ्युचर हे कसं ओळखावं आणि ते कसं बनवावं या संदर्भात आपण थोडं अधिक आम्हाला सांगावं ही विनंती आहे. सर बोला सर. आपण बिलकुल सर. सर राऊत सर, मी तुम्हाला नक्की एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही जो प्रश्न केलात हा पालकांचा खूप महत्वाचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे की सर मी काय करावं. आणि तुमच्या प्रश्नाला खरंच दाद द्यावी लागेल की तुम्ही आज पालकांच्या मनातलं जे आहे ते कदाचित तुम्ही ओळखलं असेल की माझ्या मुलाला मी काय बनवू, असे तुम्हालाही बरेच काही प्रश्न पडले असतील. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की सर मी करिअर कशात मध्ये करू. तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज जर मला जे 10वी 12वीतली जे मुलं आहेत तर त्या मुलांसाठी, त्या पालकांसाठी आपण साधारणतः थोडा वेळ पण खूप महत्वाचा वेळ, कृपया हा व्हिडिओ जो आहे हा तुमच्या जीवनाला बदलणार आहे, तुमचं आयुष्य बदलवणार आहे. तर या संदर्भामध्ये मी तुमच्यासोबत आज चर्चा करेल. तर आज हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला चेंज करणार आहे. तर कृपया प्लीज सरांना लाईकही करा, सबस्क्राईब करा आणि सरांना खूप सारं प्रेम द्या. तुमच्यासाठी त्यांनी मला इथपर्यंत बोलवलं. सर मी आज तुम्हाला सांगू इच्छितो, थोडंसं गणित लावूयात आपण. पहा, एक वाक्य मी बोलताना नेहमी बोलत असतो की योग्य वयात योग्य वेळी योग्य जर का मार्गदर्शक जर मिळालं नाही तर बऱ्याच लोकांचं आयुष्य बर्बाद झाले. योग्य वयात योग्य वेळी योग्य लोकांचं जर का मार्गदर्शन जर मिळालं नाही तर बऱ्याच लोकांचं आयुष्य बर्बाद झालंय. आणि बऱ्याच कमी लोकांना योग्य वयात योग्य वेळी योग्य असं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी स्वतःचा इतिहास बनवला आणि तो इतिहास आपण वाचतोय. मी आज एवढंच सांगू इच्छितो या तरुण पिढीला, बेटा अपने पास अगर फ्यूचर का प्लानिंग नहीं है, अपने पास अगर आने वाला फ्यूचर का प्लानिंग नहीं तो हम कुछ भी नहीं कर सकते. वेळ काळ बदलला, हा पहिल्यासारखा नाही राहिला. जनरेशन गॅप जिसको हम कहते हैं. आता पहिल्याचा काळ आणि आताच्या काळात खूप सारा डिफरंट आहे, खूप मोठा डिफरंट आहे. आमचा काळ आणि तुमच्या काळामध्ये खूप सारा डिफरंट आहे. तर मी आज या तरुण पिढीला एवढं सांगू इच्छितो, बेटा एक छोटंसं गणित आपण लावूया. तर मी तुम्हाला समजून सांगू इच्छितो, कळकळीनं मनापासून. कारण काय माहिती आहे बेटा की या समाजाला जर बदलवायचं जर असेल तर साहजिक आहे की ज्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहेत ना त्या मनापासून तुम्ही त्याला समजून घ्यायचं. बेटा आज आपण छोटंसं फक्त 10वीच्या मुलांसाठी एक गणित लावूया. गणित असं आहे, आता सध्या चालू आहे 2025. ओके, 2025 चालू आहे. रनिंग वय माणूस सायकोलॉजीनुसार 16 वर्ष. ओके, आणि 16 वर्ष. आता मी वय आणि वर्ष का लिहिलं त्याचं आपण थोडंसं गणित लावूया. थोडंसं गणित लक्ष देऊन ऐकायचं. आणि फक्त पुढच्या 5 वर्षाचा आपण थोडासा हिशोब लावूयात आणि प्लॅनिंग बनवूयात. बरं, आता आपण या थोडंसं खाली आणि 2030चा विचार करूयात. बघा, आता वय वर्ष असणार आहे कमीत कमी 21 वर्ष. ओके, 21 वर्ष. आता मी वय आणि वर्ष का लिहिलं असेल, थोडंसं गणित लक्ष देऊन ऐकायचं. मी वय आणि वर्ष का लिहिलं याचं कारण लक्षात घ्या. UPSC आणि MPSC ची ज्या एक्झाम देणारी जी मुलं आहेत, पहा, UPSC आणि MPSC ची जी मुलं आहेत त्या मुलांसाठी सांगतोय की सर अधिकारी बनायची इच्छा आहे. व्हेरी नाईस बेटा, बहुत बढिया, कौतुक आहे तुझं. बन बिलकुल बन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, एका दिवसात अधिकारी बनता येत नाही. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष देऊन ऐकायचं. एका दिवसात अधिकारी बनता येत नाही. पण एक दिवस जर अधिकारी जर बनायचं असेल तर एक दिवस महत्वाचा आहे. म्हणून पुढच्या 5 वर्षाचं प्लॅन लक्षात आलंय का? एका दिवसात किंवा आज ठरवलं उद्या अधिकारी झालो नाही, चुकून सुद्धा नाही. मग एक दिवस अधिकारी बनायचंय ना, मग एक दिवस महत्वाचं. मग पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग करूयात ना आपण.
बिलकुल करूयात. कारण मी जर वय जर लिहिलं असं लक्षात घे बेटा, आता वर्ष वय चालू आहे 16 वर्ष, अजून 5 वर्षानंतर असेल 21 वर्षाचा. मग एक UPSC MPSC क्रॅक करायची आहे, IAS ऑफिसर IPS ऑफिसर IFS ऑफिसर बनायची इच्छा आहे. बिलकुल मला उपजिल्हाधिकारी बनायचं, मला PSI बनायचं, मला STI बनायचं, मला तहसीलदार बनायचं. बिलकुल बेटा काहीच हरकत नाही. पण ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतं. BA BCom BSc BTech BE MBBS ज्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे तो मुलगा 21 वर्ष पूर्ण आहेत, तो मुलगा अधिकारी बनण्याच्या लायक आहे. बेटा येणारे 5 वर्ष तुझ्या जीवनातले सगळ्यात महत्वाचे 5 वर्ष. मी वय का लिहिलं असेल? काय कारण आहे वय लिहिण्याचं? कारण हेच आहे की बरेच मुलं मोबाईलमध्ये, TV मध्ये, मित्रांमध्ये, फंक्शन मध्ये, लग्नामध्ये, कंदऱ्यामध्ये, बोकड्यामध्ये वाया घालवतील आणि मग म्हणतील सर सांगणार कोणी भेटलं नव्हतं. बेटा तुला सांगणारे होते, शिकवणारे होते, खर्च करणारे होते, तुला कळलं नाही रे बाळा, तुला नाही समजलं. बेटा माय बापाला दोष नाही द्यायचा बरं याच्यानंतर, लक्ष देऊन ऐक. माय बापाला दोष द्यायचा नाही, त्यांना कदाचित कळत नसेल, शिक्षणाबद्दल समजूतदारपणा थोडा नसेल, कामात बिझी असतील. बेटा पण तुला कळतंय ना रे राजा, तुला तरी समजतंय ना, तुला तर कळतं ना बेटा. हे 5 वर्ष पुढचे 50 वर्ष राजासारखं जगवतील बरं का, लक्षात घे. हे 5 वर्ष तुला पुढचे 50 वर्ष राजासारखं जगवतील. याला वाया घालवायचं की नाही हे तुझ्या हातात आहे बाळा. मी मुलांना कळकळीनं सांगतो बेटा, हे 5 वर्षाची ताकद या जगात नंतर पुन्हा कधीच येत नाही. महत्वाचं एज आहे. आणि बरेच मुलं 98% मुलं सर हे वय बर्बाद करतात. 98%. मग मी मुलांना सांगतो येणारे 5 वर्ष तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे. सेकंड गोष्ट बेटा, सेकंड गोष्ट लक्षात घ्यायची. सेकंड गोष्ट काय? चला प्लॅनिंग करूयात. बऱ्याच जणांजवळ प्लॅनिंग नाही, मी सांगतो तुमच्यासाठी प्लॅनिंग. मग 2010 जसं गेलं, 2020चा जसा काळ गेला, 2010 जसं गेलं, 2000चा जसा काळ गेला, तसं 2030 आणि 40 असणार आहे का रे? चुकून नाही, चुकून सुद्धा नाही. मग कसं असेल बरं? अरे बेटा लक्ष दे नाही, अरे लोकसंख्या वाढणार आहे. मग लोकसंख्या वाढेल तर कॉम्पिटिशन वाढणार आहे. बिलकुल. अरे कॉम्पिटिशन वाढणार, अरे टेक्नॉलॉजी वाढणार आहे, माणसं कामं नाही करणार, मशिनरीज कामं करणार आहेत. मग त्याचबरोबर बेरोजगारी वाढणार आहे. मग बेरोजगार काय थोड्याच वेळात आपण समजून घेऊ ना. मग त्याचबरोबर सेकंड गोष्ट महागाई वाढणार आहे. आणि महागाई विषय काय टाकला मी याच्यामध्ये? अरे 21 वर्षाचा झालायस तू, माय बाप काय अपेक्षा करतील की माझा लेकरू काही ना काहीतरी काम धंद्याला लागेल, उद्योगाला लागेल आणि घराला सपोर्ट मिळेल म्हणून. साहजिक आहे आणि त्याचं बघणंही साहजिक आहे, कारण की त्यावेळेस ते उतार वयात असतील. बेटा आज आपण चर्चा करणार आहोत. बघा प्लॅनिंग काय असतं, प्लॅनिंग काय असतं समजून घ्या. अरे आपल्याजवळ काहीच प्लॅनिंग नाही म्हणून महाराष्ट्र मागे, मराठी माणूस मागे आहे. मारवाडी, सिंधी, गुजराती जे लोक आहेत ना, जैन लोक, हे फ्युचर बघणारे लोक आहेत, हे फ्युचर पाहणारे लोक आहेत. कुठेतरी स्वस्तात जमीन मिळते, कुठेतरी डोंगरात जमीन मिळते, एकदम स्वस्तात घेऊन टाकतात आणि तीच जमीन 10 वर्षानंतर खरबो अरबो रुपयात विकतात. फ्युचर यार, उनको पता है कि आज मैं ले रहा हूं पर यहाँ पर मार्केट आने वाला. फ्युचर आहे. गुगल आमच्यापेक्षा 1000 वर्ष पुढे आहे. आज आमच्यापेक्षा अमेरिकेला आपण हात सुद्धा, अरे लय पुढे आहे अमेरिका. अरे जापान छोटासा देश आहे, खूप पुढे आहे. आपल्याला का फ्युचर कळत नाहीये? उनको फ्युचर क्यों पता है? अरे विचार करणारे लोक हा विचार करतात की अगर वक्त ने बदल दिया तो रोने का वक्त आएगा और वक्त से पहले अगर बदल गए तो जिंदगी बदल जाएंगे बेटा. वक्त ने अगर बदल दिया तो रोने का वक्त आएगा और वक्त देख लो कि आने वाला वक्त कैसा है, उसके पहले हम बदल लेते हैं. मी का सांगतोय लोकसंख्या वाढणार बेटा 101%. 101%. अरे लोकसंख्या वाढणारी, कॉम्पिटिशन काय? अरे ज्या वेळेस लोकसंख्या कमी होते त्यावेळेस कॉम्पिटिशन कमी होतं. मागच्या वर्षी 23 लाख मुलांनी नीटची परीक्षा दिली. 23 लाख मुलांनी नीट, नॅशनल एलिजिबल एंट्रन्स अँड टेस्ट, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साठी 23 लाख मुलं. मजाक आहे 23 लाख. जोपर्यंत तुमची 12वी कंप्लीट होईल तोपर्यंत 26 लाख आकडा राहील. 26 लाख आकडा राहील. 26 लाख मुलांमध्ये टिकण्याची क्षमता आपल्यात आहे का? हा विचार मुलांना का कळत नाही अभ्यास करत असताना? हा विचार का समजत नाही अभ्यास करत असताना? का अभ्यास कर हा म्हणावं लागतं? कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच कळत नाही की येणारं कॉम्पिटिशन काय. बेटा कॉम्पिटिशन खतरनाक वाटतंय. मी कॉम्पिटिशन हा विषय का घेतला रे?
हा विषय काय घेतला समजून घ्यायचा. कॉम्पिटिशन हा विषय मी का घेतला असेल, काय कारण आहे कॉम्पिटिशन. अरे जे गोरगरीब शेतकरी मोलमजूर करणारे जे लोक आहेत ना, ते बिझनेस नाही टाकू शकत, करोडो रुपये नाही देऊ शकत, लाखो रुपये. अरे एका MBBS डॉक्टर बनायला 1.5 कोटी रुपये खर्च लागतो. कुठून देणार तो गरीब, कुठून देणार आहे तो गरीब. मग आपल्याला एकच पर्याय उरतो तो म्हणजे कॉम्पिटिशन, तो म्हणजे स्पर्धा परीक्षा. जर जमलंच ना बेटा तर हे 5 वर्ष तुझ्या जीवनातले सगळ्यात महत्वाचे. अरे कॉम्पिटिशन आली लोकांसोबत आहे. आता जर का झोपला तर अख्खा आयुष्यभर झोपावंच लागेल माझ्या, बरबाद होऊन जाईल. माझी हात जोडून विनंती, कळकळीची विनंती आहे बेटा, हे वय आणि हे वर्ष खूप महत्वाचे रे राजा. स्पर्धा समजून घ्या. खतरनाक स्पर्धा वाढली, खतरनाक. बरं स्पर्धा फक्त कॉम्पिटिशन, फक्त हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पुरतच आहे का? नाही रे बाळा, चुकून सुद्धा नाही. मला एक सांगा, तुमच्या गावात फक्त एकच कपड्याचं दुकान आहे का? नाही. किराणा दुकान एकच आहे का? नाही. फळाचं दुकान एकच आहे का? नाही. हॉटेल एकच आहे का? नाही. अरे यांची सुद्धा कॉम्पिटिशन आहे, यांच्या सुद्धा कॉम्पिटिशन आहे. जिसका आगे उसकी चलती, जिसका आगे उसकी चलती. मग अरे समजून घ्यायला पाहिजे, कॉम्पिटिशन खतरनाक वाढले राजे. कॉम्पिटिशन समजून घ्या बाळा. ओके. सेकंड गोष्ट आहे टेक्नॉलॉजी. उद्या माणसं कामं नाही करणार रे बेटा, उद्या माणसं कामं नाही करणार बरं का, उद्या मशीनच काम करतील. ते दादा छोटंच एक्झाम्पल देतो. अरे ऊस काढायचं मशीन आलं, कापूस काढायचं मशीन आलं. अरे तिथं माणसं काम करायचे, तिथं कापूस काढायचं मशीन आलं. अरे गहू काढायचं मशीन, गहू पेरायचं मशीन. ते ड्रोन आले की त्याच्यानुसार फवारणी केल्या जाते. अरे सोलार सिस्टम आलं. हे काय टेक्नॉलॉजी नाही. माझ्या कामगार मला फोन करतात की सर मोटर चालू करा आमच्या इथं, तर मी इथून फोन लावतो मोटरीला आणि मोटर चालू होते. ही सत्यता आहे, ही खोटं नाहीये. किती टेक्नॉलॉजी बदल होणार आहे. अरे खूप बेटा. होता येत असेल ना तर टेक्नॉलॉजी फील्डला जा. माझी कळकळीची विनंती आहे विद्यार्थ्यांना. पण काय होतं, आपली मुलं गणिताकडं दुर्लक्ष करतात आणि इंजिनिअरिंगचा बेसच गणित आहे हो. माझी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, राऊत सर तुम्ही हा जो प्रोजेक्ट राबवताय ना, खरंच तुमचं कौतुक. विद्यार्थ्यांचं कल्याण साधणारे मी भरपूर शिक्षक बघितले हो, पण आज तुमच्याकडे बघताना मला एक वेगळाच एक अनुभव आला जीवनामधला, सगळ्यात महत्त्वाचा अनुभव, की काय पाठवताय तुम्ही विद्यार्थ्यांना. त्यांच्यामध्ये एक नवीन जागृती. सर थँक्यू त्याबद्दल. विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचतो. बेटा उद्याचा काळ टेक्नॉलॉजीचा आहे. मग JEE जर जायचं असेल, ज्याला जॉईंट एंट्रन्स एक्झाम म्हटलं जातं, एक्झाम का दिल्या जाते? IIT करला, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. भारतामध्ये 23 कॉलेज आहेत. NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 31 कॉलेजेस आहेत. IIIT, इंडियन इन्स्टिट्यूट इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी 45 समथिंग कॉलेजेस आहेत. हे बेटा याच्यातून एखाद्या कॉलेजवर जर गेलास ना तर आयुष्याचं सोनं रे राजा. म्हणून माझे सर्व पालकांना रिक्वेस्ट आहे, फक्त बर्डन नका टाकू. त्याला बघा, त्याचा अनुभव घ्या, त्याला काय वाटतं. सोप्या म्हणजे करायचं म्हणून करायचं नाही. तर नीट JEE बद्दल एवढं सध्या कॉम्पिटिशन खतरनाक वाढलं. त्याचबरोबर मी महागाईबद्दलही सांगेल. आता महागाईबद्दल जर सांगायचं म्हणलं तर खरंच माझी आजी नेहमी म्हणायची की आम्ही 1 रुपयात बाजार करायचो. आता 1 रुपयात चॉकलेटही घेत नाही सर. 1 रुपयात बाजार करायचो. 1 रुपयाचा बाजार नंतर 10ला झाला, 10चा बाजार 100ला झाला. आता गरीबातला गरीब 1000 रुपये सहज बाजाराला नेतो, सहज नेतो. सर मी या मुलांना काय हे महागाईबद्दल सांगतो, कारण मी पुण्यासारख्या ठिकाणी राहतो. सर पॅकेज सध्या मुलांना 12-12 लाख, 15-15 लाख, 2-2 कोटी, 12-12 कोटी, एका महिन्याला 1-1 कोटी रुपये पॅकेज आहे सर. पॅकेज सध्या प्रोफेसर लोकांना 2,75,000 पेमेंट आहे. गव्हर्नमेंट सर्वंट 75,000पासून तर 1.5-2 लाखापर्यंत. सर आजची मुलं जर गाफील जर राहिले तर अजून 10 वर्षानंतर 1 लाखाची किंमत काय असेल हा विचार करण्याचा भाग आहे. म्हणजे ही कळकळ काय सर माहिती आहे का, या मुलांनी मंथली कमीत कमी 5 लाख रुपयाचं माणूस बनवलं पाहिजे. सर मी आज वेल एज्युकेटेड लोक पाहतो, शिकलेले होतो सर, ATMच्या बाहेर उभे असतात 12-12, 15-15 हजार रुपये. वेल एज्युकेटेड आहेत, ग्रॅज्युएट आहेत, 15-15 हजार रुपये बघून सर घर चालतं का 15,000? हा एक मोठा प्रश्न आहे. मग सुशिक्षित आहे पण बेरोजगार आहे, सुशिक्षित आहे
पण बेरोजगार आहे. MA झालं, MEd झालं, BEd झालं, BPEd झालं, BSc झालं, MSc झालं, MEd झालं, MPhil केलं, PhD केलं, पण तरी सुद्धा बेरोजगार आहे. कारण काय सर माहिती आहे, 2 गोष्टी आहेत. मी आज विद्यार्थ्यांना नक्की सांगू इच्छितो. बेटा शिकून अर्थ नाही, नॉलेज प्लस स्किल. व्हॉट आर द मिनिंग ऑफ नॉलेज? डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचा एक शब्द होता, आई एम नॉट अ स्मार्ट बट आई एम अ स्मार्ट. कि मैं दिखने के लिए सुंदर नहीं हूँ बट आई एम स्मार्ट. मैं ज्ञान से इतना सुंदर कि पूरी दुनिया मुझे जानती पहचानती है. आई एम नॉट अ स्मार्ट यार, मैं दिखने के लिए सुंदर नहीं हूँ लेकिन ज्ञान से इतना सुंदर की पूरी दुनिया जानती पहचानती है. बेटा या जीवनामध्ये नॉलेजला किंमत आहे. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, काळा आहे, गोरा है, कुछ भी लेना देना नहीं है. अगर आपके पास ज्ञान है ना तो उस दुनिया में आपका वैल्यूएशन आपकी कीमत है. सेकंड गोष्ट है स्किल, प्रेजेंटेशन. इंटरव्यू का आज तू माहिती है, अरे नॉलेज है तेरे पास यार, कोई दिक्कत नहीं है. अगर तेरे पास प्रेजेंटेशन ही नहीं है तो साला क्या काम का यार, नॉलेज क्या काम का. तेरे पास 100 किताबों का नॉलेज है पर तेरे पास प्रेजेंटेशन नहीं है, खुद को तू व्यक्त नहीं कर सकता या खुद को प्रेजेंट नहीं कर सकता, खुद के ज्ञान को प्रेजेंट नहीं कर सकता, तो क्या काम का वो. मग आता छोटंसं एक्झाम्पल दिलं बरं का मी ज्ञान आणि स्किल बद्दल. मला एक सांगा, 10वी नापास सचिन तेंडुलकर 10वी नापास आहे, पण त्यानं क्रिकेट मधलं मिळवलेलं प्रॉपर नॉलेज आणि मैदानात दाखवलेलं स्किल. अरे सुपरस्टार, भारतरत्न आहे राजे हो, भारतरत्न आहे. मग 12वी नापास आमिर खान, चित्रपट सृष्टीतला मिळवलेलं नॉलेज आणि पडद्याच्या समोर वापरलेलं स्किल, सुपरस्टार आहे. 4थी पासआउट आहे तो लता मंगेशकरजी. संगीतातलं गायनातलं मिळवलेलं नॉलेज आणि माईकच्या समोर वापरलेलं स्किल. बेटा एक गोष्ट लक्षात घ्या, नॉलेज जिसमें जाना है ना, कशातही जाओ, करिअर खूप मोठं आहे. मुलांनी फक्त बाकीच्या लोकांनी फक्त तेवढ्यावरतीच गुंतवलं. खूप मोठं करिअरचे भरपूर ऑप्शन आहेत. जिसमें भी जाना है ना, बाप बन जाओ. जिसमें भी जाओ बाप बन जाओ, कुछ भी करो बाप बन जाओ. तुम्हा सगळ्यांना पुढच्या करिअर करता माझ्याकडून लाख शुभेच्छा. आणि या ठिकाणी मी थांबतो. आणि आणखीन आपण समारोपाकडे जात आहोत. विद्यार्थ्याची दिनचर्या, आरोग्य, आहार याबद्दल एक महत्त्वाचं सांगावं आपण सर, कारण तो फार महत्त्वाचा भाग वाटतो आहे. योगासन, प्राणायाम वगैरे सगळ्या गोष्टी थोडं तेवढं सांगून आपण थांबूयात. काय सांगाल? बिलकुल झालंय. तुमची दिनचर्या थोडं सांगितलं तर किती होईल? सर मी नक्कीच याबद्दल बोलणार आहे. झालंय असं की मी बऱ्याच वेळेस पाहतो की खाणपान बदललं, खाण्याच्या पद्धती बदलल्यात, तेल, ऑइली, मुलांचे ते फास्ट फूड, बिस्किट, ओके, या सगळ्या गोष्टींमुळे मुलांच्या आरोग्याचा परिणाम बुद्धीवरती, बुद्धीचा परिणाम अभ्यासावरती नक्की झाला सर. आणि याच्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो की मी याच्या अगोदर एक गोष्ट अजून घेणार आहे सर, आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. पिढीला जर बरबाद करायचं असेल ना सर, तर 2 गोष्टी लागतात. एक आहे नशा आणि दुसरं आहे मनोरंजन. एक आहे नशा आणि दूसरा है मनोरंजन. अगर आपको नशा दी जाए फ्री में और मनोरंजन दी जाए ना सर, तो आपकी सोच बंद हो जाती है. मैं कड़कड़ी सांगतोय, अगर आपको नशा और अगर आपको मनोरंजन दिए जाए, तमाशे गिमाशे सब कुछ ऐसा खुले, तो आपकी सोच बंद हो जाती, सोचना बंद हो जाता आदमी का. हे गव्हर्नमेंटनं जाणलं सर. पहा किती सुंदर गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे. हे गव्हर्नमेंटनं जाणलं, गव्हर्नमेंटनं ओळखलं आणि असा विचार केला की 5G या जगामध्ये सगळ्यात स्वस्त नेट जर कुठं असेल तर ते भारतात सर. जगामध्ये सगळ्यात स्वस्त नेट हे फक्त भारतात आहे. पहिले 2G आलं, नंतर 4G आलं, आता 7G आहे, 5G आलं, 7G 10G येईल, फास्ट अँड फास्ट. सर हे काय कारण आहे देण्याचं? बऱ्याच लोकांनी याचा युटिलाइज केलं आहे, बऱ्याच लोक, पण सर खरं सांगू तुम्हाला 90% लोकांनी याचा फायदा नाही केला सर, याचा दुरुपयोग केला. आणि माहिती होतं कि अगर ग्राउंड खुला छोड़ दो तो बहुत सारे लोग दौड़ेंगे और बहुत सारे लोग चादर लेके ओढ़ के सो जाएंगे, क्योंकि ग्राउंड खुला है. दौड़ना तो सब नहीं चाहेंगे, तो ग्राउंड खुला है तो कोई लोग सो जाएंगे. तो ऐसा ग्राउंड को खुला छोड़ दिया, नेट को खुला छोड़ दिया. देख तुझे जो देखना है, कर तुझे जो करना है, देख तुझे जो करना है, देख तुझे जो करना है.
ओके, खुला छोड़ दिया। बहुत सारे लोग ग्राउंड को दौड़ने के बजाय सोना ही सीख लिए। दौड़ना था, वो ग्राउंड जो दिया था वो दौड़ने के लिए दिया था, लेकिन हमने उसके ऊपर सोना स्टार्ट कर दिया। नेट का हमने दिया था की आपकी पूरी दुनिया आपकी मुठ्ठी में। मग आम्ही छोटे छोटे यूट्यूब चॅनल यूट्यूब याच्यात मग झालं सर व्यसन सुरू, मनोरंजन प्लस व्यसन। ती क्लिप असतात छोटे छोटे, स्किप्स। मग आरोग्यावर त्याचा परिणाम, झोप व्यवस्थित नाही, डोळे व्यवस्थित नाही, झोप व्यवस्थित नाही तर साहजिक आहे मेंटली व्यवस्थित नाही, खाणपान व्यवस्थित नाही तर ऑब्विसली मेंटली व्यवस्थित नाही। ज्या माणसाचं खाणपान व्यवस्थित नाही तो मेंटली स्ट्रॉंग कसं काय राहू शकतो, आणि ज्या माणूस मेंटली स्ट्रॉंग नाही तो माणूस अभ्यास कसं काय करू शकतो, साहजिक आहे। मला सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना कळकळीची विनंती सर, हे जे शरीर मिळाले ना सर, आणि जर तुम्ही जर आंधळे पांगळे लुंगळे डोळे जर नसाल तर भगवंताचे आभार माना, इतकं सुंदर गॉड गिफ्ट मिळाले सर। चे रखवाले सर आपण, बाकी कुछ नाही सर, हे सांभाळण्यासाठी दिलं, आणि ज्या माणसाने याला सांभाळलं ना सर तो दुनिया में सब कुछ जीत सकता है। मी तर या मताचं, तुम्ही काय खाण्यापेक्षा एक्सरसाइज इज मस्ट। मी सकाळी 3 वाजता रोज उठतो, मी रोज सकाळी 3 वाजता उठतो, मला 3 वाजता ऑटोमॅटिकली जाग येते। आता मी हे आजचं नाही, म्हणजे 13 वर्षापासूनच उठतो। झोपता किती वाजता सर? सर संध्याकाळी 8:30-9 वाजता मी झोपून जातो। बऱ्याच वेळेस प्रवास असतो तर प्रवासामध्ये थोडंसं मागे पुढे होतं, पण कारण की हा एक संघर्ष सर, ही चळवळ, ही सगळेच नाही करू शकत ही चळवळ। आणि आनंद या गोष्टीचा आहे की मला ही करायला आवडतं, आणि विद्यार्थ्यांना सर नॉमिनल लाईफ आहे सर माझ्याकडे, थोडंसं मला देऊ इच्छित, मला माझ्याकडचं जे आहे ते मी देऊ इच्छितो सर। माझी सकाळी 3ला झोप होते, सगळ्यांनी 3ला उठावं मी असंही म्हणणार नाही, 4ला उठा, 5ला उठा, हरकत नाही। उठल्यानंतर सगळ्यात पहिले भरपूर पाणी प्या, आपलं शरीर आहे ना त्यावेळेस पूर्णपणे क्लिअर झालेलं असतं। आणि बऱ्याच वेळेस ना, आणि होता येत असेल, आता मला बऱ्याच वेळेस बाहेर राहावं लागतं म्हणून मी रूम टेम्परेचरचं पाणी पितो, पण मी घरी जर असेल तर मी थोडं कोमट पाणी रोज डेली सकाळी उठलं की बिलकुल 1-1.5 लिटर पाणी मी पहिले पितो। माझं पोट संपूर्ण साफ होऊन जातं, पोट साफ होतं, रिलॅक्स होतं। वा, ओके, अर्ध्या तासानंतर गुळ पाणी खूप छान तुमच्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करतं। गुळामध्ये खूप मोठे पोषक तत्व आहेत। गुळ पाणी, थोडा वेळ झाला, थोडंसं एक्सरसाइज वगैरे केलो, मॉर्निंग वॉकला जाऊन आलो। मला रनिंग करायची खूप आवड आहे माझी। सूर्यनमस्कार करता आपण? सूर्यनमस्कार सर, मला रोज 50 सूर्यनमस्कार मी करतो, जास्त करण्यापेक्षा, कारण की दिवसभर थकणार मला। सर्वांगाला व्यायाम होतो? बिलकुल, सर्वांगांचा व्यायाम होतो। आणि त्याच्यानंतर मला आवळ्यांचं सीझन आहे, खूप छान, सगळ्यांनी करावं बरं का। आवळ्यामध्ये खूप सारे घटक आहेत। मी 15-15 दिवसांचा कोर्स करतो सर, आवळ्याचा 15 दिवस, कारल्याचा 15 दिवस, कडुलिंबाचा 15 दिवस। ओके, त्याचबरोबर कडुलिंबू झाले। आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे, अजून एक माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला एक हेल्दी फूड सांगू इच्छितो, जे सगळ्या विद्यार्थ्यांची कंबर, हात, पाय, डोकं, डोळे जर दुखत जर असतील त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ज्यूस आहेत। मी काय करतो रोज सकाळी, आता ही सध्या आहे, ही एनर्जी येते कुठून, साहजिक आहे सध्या हिवाळ्यामध्ये आपण सर ज्याला आपण फुटाणे म्हणतो ना, फुटाणे, त्याचं बारीक पेस्ट करायची, बारीक पेस्ट म्हणजे बारीक भुगा एकदम बारीक, त्याच्यामध्ये गुळ टाकायचं, गुळ हेल्दी सर। साखर कधीच नाही खायची जीवनात, साखर कधीच नाही खायची। साखरमधून माणसाच्या आरोग्याला मिळणारे घटक कोणतेच नाही आहेत, हाडं ठिसूळ होतात, बिलकुल 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 केमिकल त्यामध्ये आहे, बिलकुल बिलकुल। साखर जीवनात कधीच नाही खायची, साखर, मैदा आणि मीठ, साखर, मैदा आणि मीठ कमीत कमी खा, किंवा नाही सर मी तर या मतात, मला माहीतच नाही सर, माझ्या घरात ती आणतच नाही, एवढं मोठं घर मी आणतच नाही कधी, नाही तर नाही। गुळाची चहा प्या, छान बनवतो मी, सेंद्रिय गुळ, बिलकुल। तर मी गुळ पहा, मी काय सांगितलं तुम्हाला, सगळ्यात पहिले तर फुटाणे, त्याचं साल्ट काढून घेतो, ते मध्ये टाकतो, त्याला ग्राइंड करतो छान, त्याच्यामध्ये गुळ टाकतो, ते होतं। त्याच्यामध्ये 2 काय म्हणतात त्याला, हे पेंडखजूर टाकून देतो, पेंडखजूर, केळी टाकतो, 1 केळी, आणि मग त्याच्यात सगळं बारीक झालं की मी थोडंसं 1.5-1.5 पावशेर दूध टाकतो। मला रोज अर्धा लिटर दूध लागतं, चांगलं आहे सर, वा। आणि मग ती पेस्ट बनते। बरं हे मीच नाही पित सर,
माझे जे मुलं आहेत, माझ्या ज्या मुली आहेत, माझी मिसेस, हे प्रत्येकाला मी त्याच पद्धतीनं देतो. यांना मी पहिले दिलं तर त्यांनी नाक मुरडलं, पण यांच्यात जेव्हा ताकद आली तेव्हा त्यांनी ॲक्सेप्ट केलं. आणि मग आज इज हेल्थी परिवार. सर माझ्या घरात बिस्कुट नाही आहेत, आजही फॅमिली तुम्ही विचारू शकता, बिस्किट येत नाही कधी, ते बेकरीचे आयटम. सर केळी आणि दूध विरुद्ध अन्न असं म्हटलं जातं, पण प्रमाण कमी पाहिजे का? प्रमाण कमी म्हणा किंवा काही वयामध्ये ते गरजेचं आहे. अच्छा, बरं, ठीक. आता बऱ्याच वेळेस प्रोटीन, ज्याची किडनी खराब आहे त्याला देऊ नका म्हणतात, पण प्रोटीन शिवाय जेवणच नाही, बरोबर. तर माझं वय हेल्दी, मला सहन होतं, छान, मला सहन होतं, फॅमिलीला सहन होतं. लिंबू पाणी बेस्ट आहे. मी काय करतो सर, हिवाळ्यामध्ये मेथी, पालक, कोथिंबीर, अद्रक, लसणाच्या 2-3 फोडी, म्हणजे 2-3 कांड्या, पाकळ्या, हो पाकळ्या, ओली हळद यांना मी पूर्ण ग्राइंड करतो, एक टमाटर टाकतो, त्याचा ज्यूस बनवतो सर मी 15 दिवस, टोटल ज्यूस, त्याच्यातले काड्या पूर्ण बाहेर पडतात. ओके, पूर्ण ज्यूस बनतो. आता पूर्ण ज्यूस बनलं की सगळ्या लेकरांना एक कप देतो 15 दिवस. सर जे मुलं खात पित नाहीत किंवा नाही, पालक नाही आवडत, नको खाऊ, थोडंसं काळं मीठ टाकलं, पी, त्याच्यामध्ये गाजर आलं, बीटचा थोडासा तुकडा आला, सर खूप साऱ्या गोष्टी होतो. आणि आपल्या बाजूला निसर्गाने एवढं भरभरून दिलं नसतं, बाहेर देशामध्ये नाही आहे. विविधता आपल्याकडे खूप आहे, एवढं भरभरून दिलं. आणि तरीसुद्धा माणसांना ना ते फास्ट फूड, मोमोज काय आलेत, समोसेस काय आलेत, ते कचोरीज काय आलेत, आरोग्यासाठी फार वाईट आहे ते. म्हणजे मला एक गोष्ट कळते की सगळं काही दिलेलं असताना आपल्या जर कळत नसेल तर आपले की मूर्ख यायला लागतात. शब्द थोडा वाईट आहे, पण लागलाही पाहिजे, कारण की मी आज कळकळीनं सांगतो, समजलं पाहिजे, आणि स्वतः मी फॉलो करतो, त्याच्यामुळे विषयच नाही. खूप सुंदर सर. आणि निसर्गानं काय भरभरून दिलं, खरंच एवढं भरभरून. आणि खूप लकीच सर आपण की आज आपण महाराष्ट्रासारख्या एवढ्या समृद्ध, महाराष्ट्र समृद्ध बरं कसं, निश्चित महाराष्ट्र समृद्ध आहे. पावसाळा म्हणा, हिवाळा म्हणा, उन्हाळा म्हणा, एखाद्या ठिकाणी नुसता पाऊसच पडतो, नाहीतर बर्फच पडतो, नाहीतर उन्हाळाच आहे. रेगिस्तानसारखं किती भरभरून आहे सर आपल्याकडे, सर्व समतोल आहे असं. बिलकुल समुद्र आहे आपल्याला, निसर्ग आहे, कोकण आहे, बिलकुल. तरीसुद्धा आम्हाला जर कदर नसेल, काय म्हणावं आता. आणखी एक गोष्ट सर, इंग्लंडचे वगैरे लोक आपण जर बघितलं तर ते समुद्र किनारी असे आपल्याला झोपलेले दिसतात बऱ्याच ठिकाणी. का गोव्याला येतात ते? आनंदासाठी नाही, तिकडं त्यांना ऊन जे असतं, जे व्हिटॅमिन डी म्हणतो आपण, तिकडे त्यांना ते अनुभवायला मिळत नाहीये, हे वास्तव आहे मुळामध्ये. आता अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता या दिवाळीला गोव्यालाच होतो. गोव्याला मी पर्यटनासाठी, मी बऱ्याच वेळेस मी बाहेरच्या लोकांसोबत संवाद साधतो. आता माझ्यासोबत तिकडचेच लोक होते, तर म्हणायचं तात्पर्य की सर आपका इंडिया बहुत खूबसूरत आहे. एक प्रसंग सांगेल सर मी तुम्हाला. नशीब सर, दौलताबाद किल्ला माहिती आहे तुम्हाला? हो. तिथं बाहेर देशातले काही लोक आले होते आणि 2 जोडपे होते सर, 2 जोडपे होते सर. एक लेडीज होती आणि एक जेंट्स होते. सर सत्य घटना सांगतो सर, ती बाई रडत होती आणि त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू होते, दोघेही बसलेले होते. मी कन्फ्यूज झालो यार की आपल्या महाराष्ट्रात येऊन एक बाहेर देशातलं जोडपं येऊन रडतंय, नेमकं काय झालं असेल. मी गेलो रडाय, पण सर प्लीज कॅन यू हेल्प मी, ओके कॅन यू हेल्प मी. तर त्यांनी मला, नो सर प्लीज आय एम हॅपी. काय झालं यार. मी त्यांना तरी विचारलं, पाणी वगैरे आणलं, पाणी दिलं, त्यांनी पाणी वगैरे पिलं. तर त्यांनी मला काय सांगा माहिती, तुम्हाला एकदा ट्रान्सलेट करून, मराठी ट्रान्सलेट करून सांगतो. आम्ही हा दौलताबाद किल्ला पाहिला म्हणे, आम्ही अजिंठा लेणी पाहिली, आम्ही वेरूळ लेणी पाहिली, आम्ही महाराष्ट्र फिरलो म्हणे. किती सुंदर आहे म्हणे तुमच्या इथे अख्खे ईश्वर या ठिकाणी अस्तित्वात राहून गेल्यासारखं वाटतं. महाराष्ट्र आहे म्हणे सर, पण लोकांना कदर नाही. मला डोळ्यात पाणी आलं म्हणजे सर एवढं सगळं बघून. बघा सर,
विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बाहेर देशांच्या लोकांना आपल्या इथले पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू येतात, पण आपल्याजवळ असताना आपल्याला त्याची कदर नाही, आपल्याला त्याची किंमत नाही. खूप मोठी, मी आजही ती प्रसंग मला आठवलं तर माझ्या डोळ्यात पाणी येतं. आपण फॉरेनला गेलं सर कुठे? सर माझा योग आला होता, पण दुर्दैव असं आहे की माझ्या पासपोर्टमुळे थोडंसं मागे पुढे झालं. अच्छा. माझा योग आला आणि पासपोर्ट थोडंसं लांबल्यावर. महाराष्ट्राबाहेर कुठं कार्यक्रम झाले सर आपले? भरपूर सर, माझ्या बिहारला कार्यक्रम झाला. हिंदीमध्ये? हो, हिंदीमध्ये झाला. हा थोडंसं मला प्रॉब्लेम असतो हिंदीमध्ये, पण काय होतं बऱ्याच वेळेस लँग्वेज मस्ट नाही, भावना बेस्ट आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, त्यांच्या इतकी हिंदी मी परफेक्ट कदाचित नाही बोलू शकत, पण भावना ज्या असतात ना पोहोचतात. अरे सर जी हमने समज लिया, आप क्या कहना चाहते हो. इंग्रजीत कधी कार्यक्रम केले का सर? इंग्रजीमध्ये कार्यक्रम इंग्रजीत सर आवश्यकता वाटत नाही. काय झालं सर, महाराष्ट्र शिक्षण झालं मराठीत. ओके, मराठीत शिक्षण झालं, इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न केला, पण खरं सांगू सर, इंग्लिश इज ओनली फॉर लैंग्वेज, वो नॉलेज नहीं है. मैं अगर आपसे बात कर रहा हूँ तो मराठी में आपको अगर समझ में आता है तो अच्छी बात है, पर इंग्लिश में अगर मैं आपसे बात कर रहा हूँ आपको समझ में ही नहीं आ रही है तो क्या मतलब, क्या बात. बरोबर. तो इंग्लिशचं जे वेळ आहे ना सर, बऱ्याच लोकांना असं वाटतं की इंग्रजी बोललं म्हणजे हुशार झालं. चुकून नाही सर, चुकून नाही. अरे मी तर या मताचा आहे, उर्दू लँग्वेज आहे, मराठी लँग्वेज आहे, इंग्लिश लँग्वेज आहे, जॅपनीज लँग्वेज आहे, चायनीज लँग्वेज आहे, अमेरिकन लँग्वेज आहे, ब्रिटिशियन लँग्वेज आहे, वेगवेगळे लँग्वेजेस आहेत सर, वेगवेगळ्या देशांचे लँग्वेजेस आहेत. मग याचा अर्थ त्याला इंग्लिश येते, इंग्लिशमधल्या अमेरिकेतल्या लोकांना इंग्लिश येते म्हणून सगळे शास्त्रज्ञ झालेत का? नाही हो सर, तिथे भिकारी आहेत इंग्लिशमध्ये बोलणारे. इंग्लिश टू इंग्लिश बोलणारे भिकारीच आहेत ना, तिथे आहेत ना, तिथे आहे ना. ब्रिटनमध्ये गरीब लोक नाही आहेत का, ते इंग्लिश टू इंग्लिश बोलतात, म्हणजे याचा अर्थ काय झाला, ते बुद्धिमान झालेत का? नाही सर. नॉलेज ये जो कंसेप्ट है यही हमने समझा है. नॉलेज अगर आपके पास है, इंग्लिश हा विषय आम्हाला शिकवला का जातो सर, कारण जेवढे शास्त्रज्ञ, जेवढे विद्वान जे झाले ही UK आणि US मध्ये झाले. ओके, आणि मग त्यांनी काय केलं, आपलं नॉलेज इंग्लिश पुस्तकांमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये पुस्तक लिहून ठेवले. पण त्याचा जर अभ्यास करायचा तर मराठी भाषा वाचून चाललेलं का? ऑब्विसली नाही चालणार, ऑब्विसली चालणार नाही. मग इंग्लिश जर तुम्हाला लिहिता वाचता समजता जर आली तर ऑब्विसली तुम्ही काय करसाल, ते पुस्तक घ्याल, त्याचं नॉलेज घ्याल आणि नवीन निर्माण करसाल. म्हणून इंग्लिश विषय आपल्या अभ्यासक्रमात ठेवण्यात आला. बरोबर. मग बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांना कळालं होतं, बाबासाहेब किती फ्युचरबद्दल विचार करणारे व्यक्तिमत्व होते, की बाबासाहेबांना माहित होतं की बाबासाहेब हुशार आहेत इतके, तुझं त्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे, हुशार भरपूर होते. शाळेच्या बाहेर बसणारं व्यक्तिमत्व एवढं हुशार झालं सर असं की बाबासाहेबांना आत्मिक ज्ञान म्हणा काय म्हणा पण हुशारच होतं. त्यांना माहित होतं की मी इंग्रजीमध्ये जर टफ जर असेल किंवा इंग्रजी मला जर आतापासून जर येत जर असेल तर मला बाहेर देशातलं नॉलेज घेता येईल, तिथलं कॉन्स्टिट्यूशन वाचता येईल, तिथले लॉज वाचता येतील, लॉ ज्याला आपण कायदे म्हणतो, तिथले लॉ वाचता येतील आणि हे मला नॉलेज मिळवता येईल, तिथलं अर्थशास्त्र वाचता येईल, इकॉनॉमिक पार्ट ज्याला म्हणता येईल. आणि त्यांनी इंग्लिश शिकून घेतलं, बाहेर देशातलं सगळं वाचून घेतलं, नॉलेज मिळवलं आणि त्याचा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये खूप मोठा फायदा झाला, ज्याला आपण RBI म्हणतो, ज्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आपण म्हणतो, तर खूप मोठा फायदा झाला सर. तर बाबासाहेबांना हे फ्युचर माहिती होतं. आजकालच्या मुलांना मला एवढं सांग, इंग्लिश विषय जरी तुम्हाला महत्त्वाचा वाटत नसला तरी खूप महत्त्वाचा विषय आहे, मुलांनी तो नक्कीच परफेक्ट करावा, कोणत्याही माध्यमातून का होत नाही पण त्यांनी शिकायला. सर विद्यार्थ्यांनी पुस्तकं सध्या जी वाचली पाहिजेत, करिअर तर महत्त्वाचं आहे, करिक्युलर जो आहे अभ्यासक्रम सगळा तो त्यांनी वाचावा, तयारी करावी. तुम्ही जे सांगितलं हे पोटेन्शियल त्यांना तुम्ही देत आहात, त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे या माध्यमातून. पण पुस्तक वाचनाचा एक फार मोठा प्रभाव हा होत असतो. अशी ठराविक कुठली पुस्तकं साधारणतः असं वाटतं की ती मुलांनी वाचली पाहिजेत असं वाटतं साधारणतः, किंवा मोटिवेशनल थॉट्स महामानवांचे? पुस्तकांबद्दल जर म्हणलं तर मी एवढं सांगू इच्छितो की प्रत्येक पुस्तक हे त्या माणसाच्या 40 वर्षाचा अनुभव आहे किमान. बरोबर आहे. हो. हां, प्रत्येक पुस्तक हे त्या माणसाच्या 40 वर्षाचा अनुभव आहे. तुम्हाला पुस्तकं का वाचायची माहिती आहेत का, की तुमचं वय आज जर का 30 वर्ष आहे आणि मी एका 70 वर्षाच्या माणसानं लिहिलेलं पुस्तक वाचतोय तर मला अनुभव घेण्याची गरज नाही आहे सर. प्रॅक्टिकली त्या माणसाचा अनुभव मी वाचला, आता ते अनुभव वाचल्यानंतर मी त्या अनुभव न घेता मी सुधरवावं म्हणून ते पुस्तक वाचावं सर.
म्हणजे मी किती वर्षाचा झालो, 70 वर्षाचा अनुभव घेतला. हे विद्यार्थ्यांना नाही कळत. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर हे माध्यम आहे ना. बरोबर. तर त्याच्यामुळे काय होतं सर, मी पुस्तकांचा भलता प्रेमी माणूस आहे. मला पुस्तक किती रुपयाचं आहे हे माहिती नाही आहे, तो माणसाचे विचार महत्त्वाचे. मी आजपर्यंत कधी किंमत पाहिली नाही, कधी पाहणारही नाही सर. खूप मला आयुष्य खूप छोटं आहे सर. मला भरपूर पुस्तकं, माझी सर स्वतःची लायब्ररी छोटीशी स्वतःची सर, म्हणजे आता बैठता हूँ वहाँ पर जाके फर्स्ट क्लास, कोई डिस्टर्ब नाही करता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर शाकाहारी आहेत, निर्व्यसनी आहेत. सदाचार हा महत्त्वाचा आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग महत्त्वाची आहे. अब्दुल कलाम यांनी जे विधान सांगितलेलं आहे, लो एम इज क्राईम. ध्येय छोटं असणं हा गुन्हा आहे. आपलं आयुष्य हे अमूल्य आहे, ते आपल्याला सफल करायचं आहे, सार्थ करायचं आहे. सर आपण आम्हाला खूप भरभरून सगळं सांगत आहात, बोलत आहात. आम्हाला खूप धन्यता वाटते आहे. मी मुद्दामून थोडा कॅमेराच्या बाजूला यासाठी गेलो की सर आणि सरांचं बोलणं आणि त्यांचे गेस्चर ते पूर्ण आपल्या पुढं ते व्यक्तिमत्व त्यांच्या बोलण्यातून हे उभं राहावं हा उद्देशामागं होता. आपण खूप भरभरून सर या 2 सत्रामध्ये आपला जीवन प्रवास, कार्यप्रवास हा सांगितला. आणि सगळ्यात महत्त्वाचं संभ्रमित अशा विद्यार्थ्यांना, पालकांना जे अतिशय महत्त्वाचं पोटेन्शियल, पौष्टिक जीवनसत्व आणि जीवनतत्व हे आपण नेहमी देत आलेलो आहात. त्यातला काहीसा भाग, त्याची झलक म्हणता येईल, ती या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोहोचते आहे. सरांचे कार्यक्रम हे आपापल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये आपण आयोजित केले पाहिजेत. त्याचबरोबर ज्यांना जे जे शक्य असेल त्या गोष्टी आपण सहकार्याने केल्या पाहिजेत. सर स्वतः मुद्दामून ग्रामीण भागामध्ये सर जाणीवपूर्वक जात आहेत की तिथल्या विद्यार्थ्यापर्यंत मला पोहोचायचं आहे, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मला पोहोचायचं आहे. माझ्यात सर्वात मी ही आपली भारतीय संस्कृती सांगते आहे. म्हणून सर पोहोचत आहेत. आपण त्यांचं स्वागत करावं. सरांचा मोबाईल नंबर आपण सांगावा. सरांचं नाव डॉक्टर किशोर आंबेगावकर आहे. मोबाईल नंबर सांगा सर आपला. 750-779-3584. पुन्हा सांगा सर. 750-779-3584. पुन्हा मुंबईला सरांचे कार्यक्रम हे पेबल कार्यक्रम आहेत. तिकीट लावून त्यांचे कार्यक्रम होत आहेत. सर आपल्या भागात जिथे कुठे येतील, मराठवाडा असो, विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, कुठेही जेव्हा कार्यक्रम होतील तेव्हा अधिकाधिक आपण सरांना तन्मन धनानं सहकार्य यासाठी केलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे रुटीन आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये हे आमच्यासाठी शिक्षक कोणी सांगतात, कोणी सांगणं होत नाही. कारण एक विशिष्ट असा अभ्यासक्रम फ्रेम दिलेली असते, ते शिकवणं आणि त्या निगडीत काही मूल्य असतील ते सांगणं होतं. पण वेगळ्या रीतीनं ह्या गोष्टी आपण सांगत आहात. या पुस्तकाबद्दल सर 1-1 मिनिटं यासाठी बोलतील, आणि या सत्रामध्ये पण हे बोलणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. यस यस सर. आता हे जे आहेत याला बनवायला बऱ्याच काही कालावधी लागला. याच्यामध्ये आपण 10वी नंतर काय करता येईल हा पूर्ण चार्ट मी या ठिकाणी दिलाय. 12वी आर्ट नंतर काय करता येईल, BCom नंतर, BA नंतर, आणि हा जो आहे हा सायन्सचा पार्ट आहे. जनरल ग्रुप, त्याचबरोबर बाय ग्रुप जर असेल तर मेडिकल फील्डमध्ये कुठे कुठे जाता येईल. इंजिनिअरिंग जर असेल तर इंजिनिअर किती प्रकारचे आहेत. आता बऱ्याच वेळेस क्लासेसवाले आपल्याला एवढंच सांगतात नीट, JEE आणि CET. तर 68 एक्झाम आहे. त्याच्यामध्ये नेस्ट, IMU, IIP, IN, NDA, नीट, JEE ह्या सगळ्या परीक्षा आहेत. तर मग त्याला परीक्षा कोणकोणत्या आहेत, त्याला लागणारे विषय कोणकोणते आहेत, फॉर्म कधी भरल्या जातात, त्याची एक्झाम, त्याची वेबसाईट, सगळी माहिती याच्यात आहे. त्याचबरोबर IIT, NIT आणि IIITची सगळी माहिती याच्यात मी देतोय. BE आणि BTech नंतर काय करता येईल, महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटी कोणकोणत्या आहेत, आणि हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या स्कॉलरशिप एक्झाम आहेत त्या संपूर्ण आपण या ठिकाणी देतोय. सेकंड गोष्ट आहे की हे जे पुस्तक आहे, आता मला नेमकाच महाराष्ट्र शासनानं पुरस्कार सुद्धा दिला. स्वतः मी एक टीचर ट्रेनर आहे, बिझनेस कोच आहे, पोलीस डिपार्टमेंटसाठी काउन्सिलिंगचं मी काम करतोय. महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर माझे कार्यक्रम झाले. की आर्मीमध्ये किती जागा आहेत, नेव्हीमध्ये किती जागा आहेत, एअरफोर्समध्ये किती आहेत, पोलीस भरतीमध्ये किती आहेत. बऱ्याच मुलांना हेच माहीत नाही की 8वी नंतर, 10वी नंतर, 12वी नंतर ITI जर झाला असेल, टेक्निशियन जर असेल, इंजिनिअरिंग झालं असेल, नर्स झाला असेल, डॉक्टर जर असेल, डॉक्टरच्या जागा आहेत फील्डमध्ये. त्याचबरोबर म्युझिशियन्स आहेत, क्लर्क आहे, ड्रायव्हर आहे, कुक आहे, क्लरिकल भाग आहे, भरपूर जागा आहेत. आणि त्यासाठी लागणारं एज्युकेशन जे आहे ते वेगवेगळं. तर या सगळ्या गोष्टी या पुस्तकात मी दिलेल्या आहेत. या 2 गोष्टी माझ्याकडे सध्या उपलब्ध आहेत. माझं UPSCचंही पुस्तक प्रकाशित झालं नेमकंच. त्याचबरोबर बुद्धीचे किती प्रकार आहेत त्याबद्दलही माझं पुस्तक प्रकाशित झालं. करिअर निवडत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याचंही माझं पुस्तक प्रकाशित झालं.
तर बऱ्याच काही गोष्टी माझ्याकडे आता सध्या आहेत, पण ह्या 2 गोष्टी सध्या तुमच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, शालेय जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत. ओके, तर एवढं माझ्याकडे आहे. ज्या संस्थेमध्ये ज्या संस्था चालक किंवा जे शिक्षक मुख्याध्यापक मला ऐकत असतील, माझी रिक्वेस्ट होती विद्यार्थ्यांसाठी आपण कोणत्या पद्धतीने काही चार्ज वगैरे शाळेकडून घेत नाही. सर मी शाळेची चहासुद्धा घेत नाही कारण की अशी गोष्ट आहे की संस्थेची बऱ्याच संस्थांमध्ये पेबल आहे म्हणून घेतल्या जात नाही. माझी इच्छा आहे की विद्यार्थ्यांचा लॉस नको. हेच बऱ्याच वेळेस पुण्या मुंबईतले काही अशा अनुभव की काही संस्था यांचे कार्यक्रम मुद्दामून आयोजित करतात आणि त्यांचं मानधन पण ते मुद्दाम यासाठी देतात की त्याचं मोल हे पैशात होऊ शकत नाही, पण सरांचा वेळ असेल, तो भाग असेल. आणि महत्त्वाचं सर जे काही बोलतात त्यानंतर मुलापाशी पाहिजे. तुम्हाला मी सर सांगतो की तुमची माझी ओळख अशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून झालेली आहे. कसं ते सांगतो आहे, जेव्हा हे व्हॉट्सअप अँड्रॉइड मोबाईल सुरू झाला त्यावेळेस एक असा तक्ता हा खूप सर्वत्र त्यावेळेस गाजला होता. एवढा सविस्तर नव्हता की 10वी नंतर काय, 12वी नंतर काय. तो तक्ता जो आहे तो सरांचा होता. तर सविस्तर आपल्याकडे हा तक्ता आलेला आहे. तर 10वी नंतर 12वी नंतर काय हा प्रश्न ज्यांना पडतो आहे त्यांनी आता संभ्रमात न राहता आपण हे व्हिडिओज बघणे, सरांचे आणखी व्हिडिओज आहेत तेही आपण बघणे. ही पुस्तकं सवलतीमध्ये सर देतात, आपण संपर्क साधून ही पुस्तकं सुद्धा प्राप्त करू शकता. जेव्हा सर कार्यक्रमाला येतात कुणाचा असा समज होईल की सर हे पुस्तकं विकण्यासाठी कार्यक्रम करतात, हा ज्यांचा समज झाला तो त्यांचा समज पुन्हा फोल ठरलेला आहे. कारण हे इतकं मोठं नवनीत आहे, सरांच्या पूर्ण भाषणाचं सार याच्यामध्ये आहे. ही पुस्तक मला वाटतं याची 200 रुपये किंमत आहे, पण सर ते सवलतीमध्ये आपल्याला पुस्तक देतात. आपल्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचे आहेत, पाल्यासाठी महत्त्वाचे आहेत. सर बरंच काही बोललेले आहेत आणि बरंच काही आणखी आम्हाला दोघांनाही बोलावं असं वाटतं आहे. सर पुन्हा अंबाजोगाईला येतील तेव्हा आम्ही सविस्तर बोलूया. खूप आपण भरभरून वेळ दिला सर आणि अंबाजोगाईकरांनी आणि सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, मुख्याधिकाऱ्यांनी, आम्ही शिक्षकांनी खूप चांगलं स्वागत आपलं केलं आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला याबद्दल अंबाजोगाईकरांच्या वतीनं, बीड जिल्हावासियांच्या वतीनं आणि एवढंच नाही, ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचला आहात आणि पोहोचणार आहात त्या सगळ्यांच्या वतीनं ही प्रातिनिधिक कृतज्ञता व्यक्त करतो आहे. आपल्याला हार्दिक शुभकामना. आपण असंच कार्य करत राहा सर. जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत. नमस्कार.